भक्ती नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या थंबनेल वरून तुम्हाला कळालं असेल की व्लॉग काय होणार आहे ते. तर व्लॉग आहे रोहितचं केळवण. तर आता सगळी तयारी चालली आहे जेवणाची. पनीर की भाजी आहे, पनीरची भाजी, मटार पनीरची भाजी आणि मटर माझ्या मटार कुठे मटर फ्रीज मध्ये. आणि माझ्या अवतारला प्लीज इग्नोर करा, मी नंतर रेडी होईल कारण मला जेवण बनवायचं आहे. काय नाही, उसमें भी अच्छी दिखती है तू. हो ईश्वर. मोठा मोठा बघ, मोठा सांभाळून का. तर हे झालेलं आहे. आता टोमॅटो, कांदा, बाकी सगळ्या गोष्टी कापायच्या आहेत. सो रोहितला भेटूया आपण. अरे तू पण काहीतरी काम कर ना. नाही घुसवणार, एवढं काय हे नाहीये. ट्रस्ट ठेव माझ्यावर. बारीक बारीक कांदे कापता येत नाही म्हणून असे मोठे मोठे असे कांदे कापतात, तेवढे मोठे मोठे. अरे ते वाटण मिक्सरला लागणार, हे वालं असं. एवढे पण मोठे आम्ही कापत नाही. मग तुमची चुकी ती. आम्ही बारीक कापताय. एवढं कशाला बारीक असू दे किंवा असे असे एवढे मोठे मोठे कोण कापतो का कांदे असे जाड जाड. ते जाऊ दे, तू काहीतरी काम करायला घे आता. हा, मी झोपायचं काम करणार आहे. ते सगळं लावायचं आहे. ते काय केळवणाचं ते मार्केट मधून आणायला पण जायचंय. तू जा. डेकोरेशन आणलं नाही, आमच्याकडे अजून 2-3 पाहुणे येणार आहेत. मला सर्दी झाली म्हणून मला बोलायला जमत नाही. तरी पण तू बोल. बोलतोय मी, नाक जाम झालेत, आवाज माझा नाकातून येतोय अर्धा. अरे बापरे. श्वास घेता येत नाही, तोंडातून हवा जर सोडतोय मी. सगळं तयारी करून ठेवलंय, सगळी तयारी करून ठेवलंय. रोहित साठी जंगी तयारी चालली. इथे हा कांदा ठेवलेला आहे दुसऱ्या भाजीसाठी. भाई का शादी हो रहा है, डायलॉग म्हण, चाकू निकाला ना तू अभी. किती तो प्रत्येक ब्लॉग मध्ये तोच डायलॉग आहे की काय, मारेगा चाकू निकलेगा खून, भाई की शादी कमिंग सून. अभी वो आएगा ना तभी वो भी बोलेगा. उसको बोलने के लिए लगाऊंगी. बोलने के लिए लगाएगी. ठीक है, ठीक है. आता ह्याला मी काम देतो, फोन ठेवतो आणि काम करायला लागतं. ओके, चलो बाय. पोरगा खूप गुणी आहे, खूप संस्कारी आहे. कोथिंबीर 4 वेळा कापून झाली त्याची ही. आता तो पनीर पण परत कापतोय. दमलास का रे? अजिबात नाही. अच्छा, म्हणजे तुला उद्या कामला तू करू शकतोस. कुठे ते नंतर बघता येईल. मला एवढे मोठे मोठे पीस नको करूस, बारीक बारीक कर. एवढे मोठे मोठे कसं करणार? आता ह्याच्यामध्ये होईल ना अजून. कसं एवढं कंजूस नाही बनायचं माणसाने. पाव किलो आणल्या, येणार 10 जण आहेत, 10 जणांमध्ये पाव. अरे मग ते पुरवायचं ना. हा बघा ऑन टाइम आला. चांद नाही, अमावस्या का चांद आया. चल कामाला लाग, चल घरात ये लवकर. टाइमपास. हम लोग के घर पे हमेशा गरीब रहता है, कभी खाना नहीं. हे नव्हतं सांगायचं होतं का? जा आता, तोंड दाखवूनच जा, पण हेल्मेट मध्ये तोंड दिसत नाहीये. पनीर खायचा. पनीर हा बॉडीसाठी चांगला, हेल्दी आहे. अरे पण तू फळी काढून पण येऊ शकला असतास. ही प्रोटीन वाली माणसं तोंड दाखवत नाही, नालायक. अरे तिचा फोन आलाय, उचला रे, तिचा फोन उचला. भेटते आता, थांबा. हा बोल. टाइमपास. हा बोल ग. काय करायचं बोला फक्त. काय घेऊ? काय घेऊ? अरे बापरे, मग काय करायचं? हात दुखायला लागले. असंच लगेच तू बोलशील ना 1000 रुपये, हे घ्या 1000 रुपये. काय हे घेऊन जा. पैसे काय मैत्री खाते, पैसा नाही देऊ शकत. मध्ये आता 300 रुपये काय करायला. माझा सर्व नाही चालत ना, बँक सर्व डाऊन झालाय. नाही चालतो बरोबर. आम्ही नेटवर्क देतो तुला. नाही म्हणतात एकदा केली नसताना. किती कारण घे. स्वामी समर्थांची शपथ. स्वामीना मध्ये नको आणू. घे जिमची शपथ. जिमला तर अजिबात आणू. घे तुझ्या छोट्या भावाची शपथ. प्रोटीनला तर घेऊन. अरे एवढा कंजूस आहे ना, मारवाडी आहे ना. एक वडापाव खायला बोलतोय. वडापाव काय, चल ना किलो तो ना वडापाव फिरवायला रडतो. मग काय एवढा वडा, काय वडापाव का केलं शकत नाही मी. चल वडापाव चल. नाही मला केक खायचा. आता कुठे तर केक खाणार का तुझा सर्व डाऊन नाही होणार काय मग? लागला मला.
तुला कापताना येत ना. मी आता दादा नाही आईची. बघा बघा एक काम केल्यावर ते पण जमत नाहीये त्याला. तेव्हा मी असं असं करतो. तुला वडापाव ना द्यायचं तर बोल डायरेक्ट. अरे शाण्या पण तुला समजत नाही हळूहळू करायला. अरे तुला हे राहू दे पण नको बघू. हा बघ रक्त, हा बघ. ह्या मित्रा खातीर मी रक्त सोडलाय. मसाला टाक ह्याच्यावरती. मसाला टाक तू मसाला. अरे एक काम याला धड करायला सांगितलं अरे, जमत नाही. असं केलं तो असं शिरला. मग हळू करायचं ना जरा दम धर ना. कोण सांगतो तुला लगेच काय रोज लगेच येत नाही जेवण घ्यायला. अरे पण तू मला बरं वाटतं मीठ सोडलं बघ पाहिजे. ह्या एवढ्या रक्ताने ना मला काय होत नाही, समजलं काय? फाडू आहे ना मला मी आता. फाड. नको असे रक्त मी किती बघितले. किती रक्त मी असे दिलेत आठवत काय? दुसऱ्यांना पियाला. आमचं रक्त पिऊन का बसलाय तो आता. बरं म्हणून रक्त त्याचं. ते वडापाव नाही खिळवत ना तुम्ही मला. खोटं बोललास ना तू म्हणून ते हात कापला. तुम्ही मला वडापाव खिळवत असतात ना, अजून बॉडी बनली तुला वडापाव द्यावा लागेल मला मन्या. दे. रडला देणार नाही तो तुला आज. द्यावा लागेल, मला तुला द्यावं लागेल. हा. नजर लागली ना माझी. हो, तेच त्या बॉडी जिम वर आलात ना. ठीक आहे रे. मी तर माझ्याकडे प्रोटीन आहे डायरेक्ट. माहितीये काय? प्रोटीन घेतो मी. वडापावची गरज नाही मला. माहितीये प्रोटीन काय म्हणून काय बोलत नाही. डेली बनाना मिल्कशेक 2 अंडी 4 अंडी ऍपल माहितीये काय म्हणून काय सर्व खातो मी. डाएट चाललंय माझं. आणि याचा काय वडापाव समोसा इडली डोसा. इडली डोसा. इडली आहे प्रोटीन आहे काय? इडली फॅट वाढवतो. मग फॅटच वाढवायचं मला काय करायचे काय? अरे कटिंग बिटिंग काढायचं आता. तुझं वय झालं. काय वय झालं? झाड लग्न करणं झालंय ना काय नाही. हे माझ्या वयावर येऊ नको. आताची 25 आहे मी. कोणत्या अँगलने? गेल्या वेळेस 20 होता. 25 झाला. काकी काय बोलताय तुम्ही? नाही काय नाही, मी माझं काम करते, कोबी कापते. हा तुम्ही बघा तिकडे. काय नाही. ठीक आहे चला आम्ही नंतर भेटू. जरा काम चालू आहे. बिझी आहेत आम्ही. बाय. बघू शकता आता दोन्ही जोडप्यांचं आता चालू आहे. गृहस्थी आता सुरुवात झाली यांची. अरे आइए आपका इंतजार है. आज सगळे एकदम हिट एंट्री करतायत एकदम हा ना. ब्लॉग चालू असतानाच एंट्री करतायत. ऐकत ना. कशी आहे जागू? ते कशी मी अरे छान दिसतेस तू. फळी नाही बघितली तिने. नाही, मी आज कशी येणार यार मग फळी नसेल बघितली. चल ना. कुठे? जा इकडे जरा. शिव आहे मी नाही कुठे पण. हा ना कुठे पण काय पण बोलतो. काय करायचं? हे बघ पैसे नाही घेत ग खबऱ्या. जागूने आता प्रॉपर केलंय आता. रोहित आला वाटतं. हा? रोहितच आवडत नाही. अरे तो बघ आला. बोलली ना मी तुला रोहित खरंच आलाय? बाहेर. ओ व्हेरी गुड. नवरदेव आला. नवरदेव गाणं काय तो? नेसवची पारू रू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो वारा ग बारे. कसं वाटतंय? हा? केळवणी एवढं वाचतो. कळ. एवढं सोडून बघतो एवढं वाच. हे काय? अरे एवढं रोहित इथेच आहे आणि रोहितच्या समोरच रोहितचं केळवण करतायत. दिसू दे तर दे. अर्धच दिसतंय ते. आणि रात्रीचे वाजलेत तुला काय म्हणायचं याविषयी की थोडं 11 वाजायला आले आणि म्हणून नाला सुपरला जायचंय. आणि यांचं अजून केळवणच चालू आहे. ताट नाही. ऐक ना तुला काय म्हणायचंय की तुझी लाईफ आता बरबाद होणार आहे याच्याविषयी तुला काय बोलायचं? मला काकी कोण एक्सपिरियन्स घ्यायचा काकी तुम्ही का चढली? तुझं आहे? चल खाली उतर तुझा टाइम आहे तुझं चल नाहीये. हा, मी जोडू काकी बसायचंय? तू मला रिप्लाय नाही दिला अजून. काय तुझं काय म्हणणं आहे की तुझी लाईफ बरबाद होणार आहे याच्याविषयी? बघू तर ते पहिल्यांदा लग्न आहे म्हणजे बाकी माणसं 10 वेळ करतात. मला काय माहिती ए विनोद तुझी किती वेळ झालं रे? काय झालं लग्न जगू तुझं नागोरीचे बघ किती चांगलं करते काम. तू रंडवा मारणार
ए असं कॅमेरा असं असं बोलायचं नसतं रे. तुम्हाला समजत नाही. सॉरी स्वप्नील. ते नाही बोलायचं, तो असाच उपाशी मारणार आहे. हा उपाशी मारणार आहे. तुम्हीच बाबा. चला फायनली खूप काय बोलतो तू? खूप कंटाळा आला आता. शुभ लाभ. आज बसायचं आज मस्कीचा जय महाराष्ट्र. अरे काय रे जय महाराष्ट्र. आज मस्कीचा खेळ आहे, वन आहे. रोहितचं. रोहितचा खेळ वन आहे. शुद्ध तर आपण सगळे मराठी. मिळून, सगळे एकत्र मिळून आपण त्याचं केळवण खा. केळवण वन खाणार. करतोय. तरी खूप आनंद होतोय आज. मला तर खूप मनापासून आनंद होतोय. आज आपल्यातला एक व्यक्ती बरबाद होणार आहे. बरबाद होणार आहे. बरबाद होणार आहे. त्याला- आई शपथ हा हो ना. हा मोठा मोठा रोहितच्या नावाने. प्रेम. एवढं त्यांचं- एवढे दिवस ज्याला प्रेम भेटत नव्हतं. त्यांचं आयुष्य पुढे पुढे प्रेमाने अजून वाढत जाऊ दे. आधीपर्यंत प्रेम भेटत होतं, आता प्रेम एवढं भेटणार आहे. एवढं भेटणार आपल्यामध्ये येणार नाही. आधी रोहितला प्रेम भेटतच येणार नाही. नव्हतं. त्यांचं बायको बोले जायचं नाही, नाही. नाही. तो बोलला ऑलरेडी की मी जाऊ बायकोचा रेडा होणार. हा पहिलेच बोलला तो. कसा काय बोललास तू? काय बोलला? हा बायकोचा बैल आहे. हा, तू रेडा. मग रेडा होणार आहे. आणि मग तू कुत्रा होणार आहे. नाही, मी नाही, मी शेर. पण पिल्लू. त्याचं लग्नच ठरवण्यात झालंय. हा कोण कोणाला सांग. चल तू. आता याच्या आयुष्यामध्ये रंग येणार तुझ्या आयुष्यात. खूप आनंद. हे बघ रंगीबेरंगी जग सजवलंय. वाव मस्त झालंय खबऱ्या. जर जागृती आली असती तर अजून रंग आले असते. हा ही काय आली नाही. हिला पण रिव्हील कर जरा. काही टाइम आधी जरा या मंडोळ्या कुठून आणल्या? या मंडळी आणलेल्या आहेत. वेगवेगळ्या देवी पाड्या. बनवलं ते हाताने. आधी जरा बंद कर बाई, मी वाढते त्याला दे. हा, हे बंद कर. चाललंय, हे- बंद कर. बाहेर हे काढ. काय चाललं त्याच्याने ओळखतोय. अरे हे बघ हे कशावर पडलाय हो. काकी दिवा द्या. आयुष्यात याचा बरबाद होणार आहे. कुंकू मला कुंकू लाव मला लाव. गाणं कोणतं रे? कुंकू भरवत लोक असे लावतात. नाही नाही, हळद नको लाव. काय रे? हे कुंकू भरवते माझा म्हणे. काय? दिल्या घरी सुकेरा. बायकोचा बैल होऊ नकोस. बायको कुठे बोलली जाऊ नका, तर आमच्या सोबत यायचं. आणि जर नाही आलास तर तुझ्यावरनं 4 वेळा नारळ फिरवी. म्हटलं हा. काकी नारळ फिरवायची गोष्टी करतोय. ए, चपला कर. ए, आज चांगलं गोष्ट. आज मित्राचं खेळ आहे आपल्या. हा, आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे, तरी पण आपण चला ठीक आहे, मान्य करून घेऊ. तर आता जेवू घे आता. सुकिरा. दिल्या घरी. सगळ्याचं झालेलं आहे जेवण. जेवण कसं होतं रोहित? ही फोडले होते काकी माझ्या प्लेट नाही ते नाही. तू जावई आहे ना, तू जावई आहे ना, मग कसं उचलणार? माझ्या प्लेट उचलायला आल्या बाबा ते. चल तिकडे हो, चल आतो. काकी ज्याचं मानपण आहे त्याला तर विचारा. कसं होतं जेवण? अप्रतिम होतं जेवण. तर जेवण जेवण जेवलायस त्याच्यामुळे चांगलंच बोल. नाही तर उद्या माहितीये काय सीन होईल. नाही, ते पण आहे. मला ज्याकडे बघून तरी मला भीतीच वाटते. नाही, ठीक आहे, चांगलं होतं. Yes, म्हणजे good. चव होती. इतकं हापसी का बोलतोयस? मस्त होतं जेवण. बघती सरळ सरळ बोलला त्रास होतो तुला. नाही, म्हणजे ठीक होतं. म्हणजे चांगलं वाटलं. काकी धन्यवाद, तुम्ही एवढं जरा खाऊन मन तृप्त कसं झालं. रे कसं तुला ते बघवत जरा खाऊन मन नव्हतं तृप्त झालं. मन तृप्त झालं. म्हणजे ती पनीरची बघवत नव्हतं त्याला, पनीरची बघवत भाजी नव्हतं. म्हणजे काकीने मला बोलले आल्या आल्या पनीरची भाजी आहे. पण ती पनीरची भाजी पण ताटात काय 4 पनीर. अजून पण टोपात पनीर आहे. शेवटपर्यंत बघत होतो. आता पनीर देतील, आता पनीर देतील. ती जागू तर काय वाढायला तयार नाही. ते मला पनीर भुर्जी कर. पनीर पनीर बिर्याणी करणार आहे. वाट बघून बघून थकलो. हे तुझं काय झालं इकडे? 9 दिवस नवऱ्याचे. माझ्याकडनं माझ्या भावाला सप्रेम भेट. कारण तुझं आयुष्य आता बरबाद होणार आहे. पुढच्या वाटचाल्या माझ्याकडनं शुभेच्छा. शुभेच्छुक. थँक्यू. शुभेच्छुक. आपल्याला आता नाव काय मंडळाचं? आग लावे कार्य करते. लव यू. आता मी इथे झालं फोन कट कर. ठीक आहे. तर माझ्याकडून माझ्या भावाला थोडस अंग झाकण्यासाठी कपडे, जेणेकरून त्याचे कर्मकांड इतकी आहेत की त्याची बायको त्याला कपडे बिपडे देईल असं मला काही वाटत नाहीये. हे तर माझ्याकडून तुला separate भेटेल. मी स्वीकारू नाही शकत. नाही घ्या, शकत. घ्या, घ्या हे तुम्ही, असं please. असं बोलल्यावर मी बाकी बरं, असं नाही. असं नाही बोलायचं. नाही तो बोलणार. तर बोल ना. आता कसं? आमचं Happy birthday to नाही, हा you. birthday नाहीये. Happy Grom to be. Happy Grom to be. मस्ते. सुरू केलंय?
हॅपी ग्रोम टू बी मस्त कट कर ना. काय केलं काय हॅपी ग्रोम टू बी मस्ते हॅपी ग्रोम टू बी मस्ते हॅपी ग्रोम टू म्हणजे असं असेल काय? हॅपी ग्रोम टू बी मस्ते शेवटचा केक तुमच्या सोबत. अरे नंतर लग्न झालं होतं बॅचलर्स म्हणून शेवटचा केक असा बोल. हा कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन तुझं आयुष्याचं सत्यानाश झालं. डायलॉग बोल मारेगा चाकू निकलेगा खून हो भाई की शादी कमिंग सून. तर ग्रूम टू बी झालेला आहे सेलिब्रेट. बरं ना झालं बरं. आता केक काप पटापट काप आणि पीस टाकतात प्रत्येकाच्या प्लेट मध्ये मस्त पीस दे. कोणी वायू प्रदूषण करू नका प्लीज प्लीज. रोहितचं केळवण अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे. त्याच्या लग्नाच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. चला अशा प्रकारे हा ब्लॉग इथे संपलेला आहे. बाय बाय. भेटूया रोहितच्या लग्नात.